बायको म्हणते दिवाळीच्या पहिल्या दिवशी ना मला माहेरी जायचंय, आमच्याकडे एवढी जय्यत तयारी असते, मला तिथली खूप आठवण येते. नवरा म्हणतो अगं पण माझे आई वडील ते पण महत्वाचे आहेत, सारखं काय यार तुझं नेहमीच तेच तेच असतं, नाही जाऊ शकत आपण. आणि मग मन गुंतं, एकमेकांमध्ये तणाव वाढतो आणि अर्थातच दोघांनाही असं वाटतं की माझं महत्त्व कमी होतंय. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके, आय एम अ सायकोलॉजिस्ट. मन धागा धागाच्या दिवाळी स्पेशल एपिसोड्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या विचारांवरती आपण काय फील करतो आणि आपण काय ॲक्शन किंवा काय कृती करतो हे अवलंबून असतं. जेव्हा आपण खूप विचार ताणात करतो की मला हे हवंच आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा अर्थातच त्या वाक्यामध्ये आपण लोड निर्माण करतो की मला माझ्या नवऱ्याने माहेरी यायलाच हवंय. हे जेव्हा वाक्य येतं तेव्हा अर्थातच आपण त्या वाक्याला स्ट्रेस द्यायचा प्रयत्न करतो आणि मग काय होतं तर नातं तुटतं, नातं अजून स्ट्रेच होतं, तो धागा तुटत तुटत ताणत जातो. सो हे थांबवण्यासाठी, नातं सुधारवण्यासाठी आणि शब्द बदलण्यासाठी माझे हे 3 उपाय नक्की फॉलो करा. नंबर 1, हवंच आहे असं म्हणू नका, महत्त्वाचं आहे असं म्हणा की खरंच तू आलास ना तर माझ्या घरी खरंच खूप सगळ्यांना आनंद होईल, आपण प्लीज जाऊन येऊयात का असं म्हणा, रॅदर देन तू यायलाच पाहिजेस, मी तुझ्या घरच्यांसाठी एवढं करते तर तू एवढं तर केलंच पाहिजेस, हे थांबवा. नंबर 2, रोल रिव्हर्स करा. जर तुमचे पार्टनर सगळं तुमच्या घरच्यांसाठी करतील तर तुम्ही एक मोमेंट घ्या, थोडा विचार करा आणि असा विचार करा की माझ्या पार्टनरला काय वाटेल, तिच्या दृष्टिकोनातून विचार करा. नंबर 3, फेस्टिवल डिवाइड करा. अर्ध फेस्टिवल तुमच्या घरी, अर्ध फेस्टिवल तिच्या माहेरी, एक दिवस डिवाइड करा. ज्यातनं काय होईल तर दोघांमध्येही नातं सुधारेल आणि गोडवा टिकून राहील. मैत्रिणींनो, जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा अर्थातच आपण 2 बाजू सांभाळतो. त्यामुळे आता माझं घर असं म्हणण्यापेक्षा आपण आपलं घर असं वापरायला लागूयात. आणि त्याचबरोबर तुमच्या नवऱ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते, जसं ती तिचं घर सोडून आली आहे तसं तुम्हालाही एक अजून घर जोडलं गेलंय. त्यामुळे दोघांनी समजुतीने दोन्ही नाती जपा आणि दोन्हीकडे इक्वल टाइम द्यायचा प्रयत्न करा. माझं रील जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.